आता आपण सगळे ज्याची आतुरतेने वाट बघत आहोत ते 2 मनोगता आपण ऐकणार आहोत. आजचे आपले प्रमुख अतिथी डॉक्टर संजय उपाध्ये हे एक समाजभान जपणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व. देणे समाजाचेशी मागच्या वर्षी प्रथमच ते जोडले गेले, पण आता हे ऋणानुबंध वाढतच जातील ही मला खात्री आहे. एखादी व्यक्ती जास्तीत जास्त किती क्षेत्रांमध्ये काम करू शकते हे सरांच्या ओळखीतून आपल्या लक्षात येईल. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर PhD, MA संपूर्ण मराठी, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्सेस, मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीमधील आमंत्रित चित्रकारांपैकी एक, भगवद्गीतेवर आणि ज्ञानेश्वरीवर संशोधन, लेखन, कवी, गीतकार, जादूगार हे सगळं ते आहेतच, पण त्याचबरोबर प्रवचनकार आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांचे सल्लागार सुद्धा. यासोबतच तरुण पिढीशी कनेक्ट होऊन त्यांना दिशा दाखवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात. नमस्कार आणि शुभप्रभात. ज्या संस्थांचे स्टॉल्स इथे त्यांची आचारसंहिता आहे असं त्यांनी सांगितलं. ती आचारसंहिता वक्त्यांना पण लागू आहे. म्हणून मी आधी विचारलं किती मिनिटं, 7 ते 8 मिनिटं सांगितलं. स्टॉप वॉच सुरू. खरं तर गेल्या वर्षी मी आलो या कार्यक्रमाला आणि ही कल्पनाच रम्य कल्पना असतात. तशी एक कल्पना आहे की देणारे आणि घेणारे एकाच ठिकाणी आणायचे. म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाला शोध घेता येत नाही. एकाच ठिकाणी जसं सगळे डॉक्टर्स एका पॉलिक्लिनिकमध्ये असतात तसे असं सगळे इथे एकत्र येणं आणि जास्त उलाढाल होण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. मला व्यक्तिशः असा उपक्रम करावा असं वाटण्याची क्रिया मुंबईला कॅनरा बँकेच्या पिकनिक बरोबर गेलो होतो गोराई बीचला. आणि काही अडचण निर्माण झाली मला म्हणून कुठचं तरी घर शोधलं होतं जाण्यासाठी. तिथे एका बंगल्यामध्ये कोणीतरी सूर्यनमस्कार घालत होते. 50 माणसं गेली म्हणून मी चौकशी केली. म्हटलं गोराई बीचवरती येऊन धमाल करायची सोडून सूर्यनमस्कार घालणारे कोण आहे? त्या बहुतेक संघाची माणसं असेल असं होतं. म्हणजे आज गेलो त्यांच्याशी ओळख झाली. तिथून अस्मिता केंद्र म्हणून आहे मुंबईला, त्यांच्याशी ओळख झाली. मग कल्याणी अपंग पुनर्वसन केंद्र त्यांच्याशी ओळख झाली. आणि बँकेतला एका अंध ऑपरेटर होता. त्यांनी सांगितलं की सर तुम्ही अंध मुलींचं नाटक बसवा. तर ते सगळं नवीन होतं माझ्यासाठी. म्हणून मी कमला मेहता ब्लाइंड स्कूल नायगावला आहे मुंबईत. तर त्यांचं मी नाटक बसवलं होतं त्या मुलींचं. आणि आता ते स्टेजवरती त्या मुली हालचाल कशा करणार म्हणून मी काय केलं, ते प्रमुख पाहुण्याला त्यांना आश्चर्य वाटतं की कुठेही रेफरन्स न घेता हे सगळे हल्ले कसे स्टेजवरती बरोबर. पण त्यांनी मला विचारलं काय केलं तुम्ही, काय स्पेशल अमेरिकेहून ट्रेनिंग घेऊन की काय. म्हटलं असं ते झालं की अमेरिका कशाला पाहिजे, भारतात सुचत नाही का. म्हणून म्हटलं मग ती सतरंजी काढली मी स्टेजची. आणि मी खाली 3 उभ्या आणि 3 आडव्या नायलॉनच्या दोऱ्या लावल्या. त्याला 9 जॉईंट्स मिळाले मला. त्या 9 जॉईंट्सवरती पायाला सिग्नल देऊन मी अख्खं नाटक बसवलं की कुठच्या लाईनला इथे माईक आहे, कुठच्या लाईनला टेबल आहे. असं ते तिथून आज उपक्रम सुरू झाला. मला एक आवड निर्माण झाली की असं आपणही द्यायला हरकत नाही. आयडिया देणं सुद्धा समाजाचं देणं आहे. आणि हा कार्यक्रम मला गेल्या वर्षी आवडला, याही वर्षी आवडला. कारण कोणी राजकारणी नसल्यामुळे निरामय वातावरण राजकारण्यांशिवाय शक्य आहे. सेकंड काय की घराचे मोठे वासे सरळ नसतील तर छोट्या वासानं धोका असतो. आणि छोटे वासे सरळ नसतील तर घरच पडण्याचा धोका असतो. त्यामुळे राजकारण जीव बाजूला, आपण छोटे वासे होते असं म्हणायचे. कारण आपण सरळ बरं काही घराला पैसे द्यायला पाहिजे असं नाही. हसणं पण देता येतो, फुकट आहे. मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपण 2 मराठी माणसं लिफ्टमध्ये एकत्र आली की ठिंबूर एकमेकांकडे बघत नाही. आपापल्या मताचं बटन दाबतात आणि मग मजाला काय द्यायचे असं म्हणून लोकांच्या चेहऱ्यावर असे भाव असतं की खरंच बस चालेल. प्रश्न असा आहे की देणं म्हणजे दरवेळेला वस्तू रूपात रोख रूपामध्ये असायला पाहिजे असं नसतं. नुसतं आनंद देण्याची क्रिया सुद्धा व्हायला हरकत नाही.
विनामूल्य देता येतो तो आनंद. नुसतं हसायचं एकमेकांकडे बघून काय आनंद, तेही आम्ही करत नाही. त्यामुळे मग जर हसणं पण ते फुकट असून देता येत नसेल तर मग तुम्ही काय करणार असं प्रश्न. आयुष्य आनंदाने जगायचं असेल तर त्या देण्यामध्ये जी गंमत आहे, इट्स गिव्हर्स गेन, देणाऱ्याचा फायदा आहे. व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. जर तुम्ही दिलं तर ते परत येणार आहे तुमच्याकडे. त्यामुळे मला असं वाटतं की विनादेंचा जो उपक्रम आहे देणे समाजाचे, इथे एकतर तो सगळ्या समाजाला जाणीव करून देतो आणि प्रामुख्यानं माध्यमांनी ह्या उपक्रमाला सगळ्यात जास्त प्रसिद्धी द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये वैयक्तिक कुठल्याही प्रकारचे हेवेदावे आडेवेडे न घेता कार्यक्रमाचं स्वरूप व्यापक आहे. ते भूपरागासारखं चालतं त्यांचं काम. कोणाकडनं पैसे न घेता काम चालतंय. भूपरागामध्ये सारे गबत जसा साधू बघायचा, आरोहणामध्ये म आणि नी म्हणजे मनी येत नाही. हे जे भूपरागाचं नातं तयार होतं त्या नात्यानुसार हे बाहेर हरकत नाही येता जातात. आणि तसं आमच्या समाजामध्ये फार कमी प्रमाणात घडतं असं मला सतत वाटत जातं. कारण मी 19 बँकेत आलो त्यावेळेला इमॅक्युलेट नावाची ख्रिश्चन मुलगी होती. पगार होता 700, त्याचे 500 रुपये ती द्यायची ख्रिश्चन मिशनरीच्या कामाला. म्हटलं 700 पगार ते 500 तू देतेस? ती म्हणजे हो, ते दिल्याशिवाय होणार कसं सर्क्युलेशन. ही जी कल्पना आहे, तर नदी जशी वाहते ना तसं असलं पाहिजे असं मला व्यक्तिगत वाटत राहतं. की नदी जशी भरून व्हायला लागली की तिचं ध्येय काही किनारे समृद्ध करायचं नसतं, तिचं ध्येय समुद्राला जाऊन मिळायचंच असतं. पण जाता जाता 2 किनारे समृद्ध करायला काय हरकत आहे, तुम्ही समृद्ध असाल तर. आम्ही समृद्ध करत नाही जाता जाता इतरांना. ही अडचण मोठ्या प्रमाणावरती प्रामुख्याने भारतात आहे. त्यामुळे संस्कृती परिवर्तनाची जी भूमिका आहे त्या परिवर्तनाच्या भूमिकेमध्ये कित्येक वेळा भारतातली गरिबी हे संस्कृती परिवर्तनाचा एक महत्वाचा मुद्दा ठरतो. आणि मग कित्येक वेळा धार्मिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या हा मोठा प्रश्न निर्माण होतो की आम्ही आमच्या समाजातल्या गरिबांना मदत करत नाही, मग दुसऱ्या संस्कृतीतले जर त्या गरिबांना मदत करत असेल तर काय हरकत आहे. इथे मानवता असं म्हणावं तर कारण लक्षात येतं की हेतू तेवढा स्वच्छ नव्हता आहे, लक्षात येईपर्यंत वेळ गेलेली असते. मला वाटतं आत्ताच संधी आपल्या सगळ्यांना. इट्स हाय टाइम. छान वाजता ना रिंग असं काय असेल खूप वेळ वाजला की तो बाईकडे असतो, पटकन बंद झाला की तो पुरुषाकडे असतो. बायकांचा काय प्रॉब्लेम आहे, ते बसमध्ये ठेवतात. त्या बाजूला आहे की त्या बाजूला आज हे जे हसणं आहे ना, हे हसणं तुम्हाला देण्यासाठी उद्युक्त करत होतं. कारण तुम्हाला हसणं घेता येत नाही, हसणं फक्त देता येतं. आणि तुम्ही नाही द्यायचं म्हटलं तरी ते आपोआप समोरचा घेत राहतो तुमच्याकडे. त्यामुळे मला ही प्रक्रिया नेहमी आवडते की या पद्धतीनं समाजाचं देणं देण्याची दृष्टी. मग मला अनुभव येतो माणसांचा की आंधळ्या मुलींचं नाटक बसवायला गेल्यानंतर पाऊस पडत होता नायगावला. सगळ्या आंधळ्या मुली, त्यांचे शिक्षक होत्या बाई, त्या पण आंधळ्या विशाखाताई. आणि मी आतमध्ये शिरलो नाटक बसवायला. तर त्या विशाखाताई मुलींनो माझी कुठे छत्री दिसते का बघा असं. त्यातच मला आधी आश्चर्य की छत्री दिसते का म्हणतात. आणि मी आपला शिकलेला माणूस, डोळस माणूस असल्यामुळे बाहेर पाऊस पडतो म्हणजे छत्री उघडी असणार, वाळत ठेवली असं समजून मी बसला गेलो. बघितलं तर कुठे छत्री दिसेना. मी म्हटलं नाही दिसत येते कुठे विशाखाताई. तेवढ्यात एका मुलीला सापडली ती छत्री खाण्यात ठेवली. विशाखाताई मला सापडली असं म्हणलं. विशाखाताई म्हणाला त्या होय संजय दादाला नाही सापडली असं म्हणाले. आणि मग म्हणाला एवढ्यात आमचं वारं लागलं. त्यांच्या अंधपणाचं वारं मला लागलं. म्हटलं अहो तुम्ही जाणीव करून देता याच्यातच गंमत आहे. पेटी आणायला गेलो तेव्हा सुद्धा असंच बघा, हार्मोनियम मी घेऊन येतो, कुठे ठेवले ते मला सांगा. तर बेधडक काय आंध्या तुम्हाला नाही सापडणार, अरे पेटी मला नाही सापडणार. हे जे अनुभवाचं मुद्दा आहे तिथे माणूस म्हणून त्यांची प्रगल्भता, एनरिचमेंट जी आहे, पर्सनॅलिटी अमेलिओरेशन म्हणजे 360 अंशामध्ये माणूस बनला जातो. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचा सगळ्यात महत्वाचा आणि सोपा दुसरा मार्ग आहे तो म्हणजे दुसऱ्याला देणं. तर तुम्ही द्यायला राहिला की त्याच्याकडनं काहीतरी शिकायला लागतं. तर तसं शिकणं या ठिकाणी देण्याचं शिकणं. आता इंग्लिश मिडियममध्ये शिकवलं शेअरिंग अँड केअरिंग लिटरिंग इंग्लिशमध्ये. माझी इच्छा आहे ना त्यांनी आता या पुण्यातल्या ज्या सगळ्या इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत त्यांचे पालक आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहेत, जे स्वतःला वेगळे समजतात मराठी माध्यमातल्या पालकांपेक्षा. हो, त्या इंग्रजी माध्यमातल्या पालक बायकांच्या पेशा वेगळ्या असतात, मराठी माध्यमातल्या वेगळ्या. हे जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ना त्यांना जाऊन दाखवायला हरकत नाही.
त्या इंग्लिश मिडियम मध्ये शाळांना पालकांना पकडलं तर त्यांच्यासाठी हा स्टेटस सिम्बॉल असणार. इथे जे जाते ते कर्तव्य म्हणून येत आहेत, आता तरी येत आहेत ते स्टेटस सिम्बॉल वाले पण पकडायला लागते. आधुनिक जग बदलायला लागेल तेवढं. तर स्टेटस सिम्बॉल वाले की आम्ही देतो ह्याची चर्चा करणारेच आहेत. हा मीटिंग मध्ये बिशी किटी पार्टीज मध्ये मी गेले होते, मी एवढे दिले वगैरे, यांचं ते अप्रूप आहे ना देण्याचं. तर त्याचा फायदा उठवावा असं वाटतं. ही चाणक्य नीती आहे, पण कृष्णाची नीती आहे की अंमलात असं वाटतं. 8:56 झाली वेळ, तेव्हा खूप बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाची अशी की हे योग असतात की त्याला राणे या ठिकाणी उपस्थित आहेत, पद्मश्री आणि डोळ्यांचे तज्ज्ञ आहेत. आणि त्यांच्या बाजूला बसलेल्या माणसाचं नाव संजय आहे. आणि त्याला वेगळी दृष्टी नाही. आता घेऊन आला आणि त्यांनी ऍडव्हान्स बुकिंग केलेलं की हे नेहमीच असतील म्हणून नेहमीच असणार आहे. तसं पुढच्या वर्षी पुन्हा भेटेल.